असं होऊ शकतं का, की एखादी आपण राज्य उत्सव म्हणून आता हे करतोय, तर संपूर्ण देश, जग आपल्याकडे या उत्सवाकडे बघते. तर एक आदर्श आचारसंहिता त्या संदर्भात काय केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? आपण आता तेच मी म्हणलं, की आपण आता आम्ही जेव्हा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून हां, जेव्हा पुणे आणि पिंपरी चिंचवड लेवलला आपण स्पर्धा घेतो, त्या स्पर्धेला आपण काही निकष ठरवले. हां. तर त्या निकषानुसार की बाबा सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची आरती झाली चालेल. पाहिजे. त्याच्यानंतर कुठल्याही त्याच्यात धर्म, संस्कृती, परंपरा ह्याला साजेसच उत्सव झाला उत्सव. पाहिजे. त्याच्यात लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंडपामध्ये फोटो फोटो असला लावले पाहिजे. असले, तसबिरी असल्याच पाहिजे. हं. त्याचबरोबर महिलांचा सहभाग त्याच्यात वाढलाच पाहिजे. प्रत्येक उत्सवामध्ये हळदी-कुंकवाचा, पान सुपारीचा कार्यक्रम झाला असलंच. पाहिजे, की त्याच्यात समाजात 10 दिवसात ज्याला शक्य नाही, पण तो माणूस त्या त्या दिवशी तरी त्या ह्याच्यात समाविष्ट झाला पाहिजे. शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, कुठे पाणी स्वच्छता असेल, एकंदरीत स्वच्छता असेल, आरोग्याविषयी काही काय असे समाजाला उपयुक्त असणारे कार्यक्रम त्याच्यात जास्तीत जास्त आणले पाहिजेत.